आज आपण पाहणार आहोत ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांनी कोणती योगासनं दररोज केली पाहिजे जेणेकरून गुडघेदुखी आपल्याला कमी करता येईल. तुम्हाला तर हे माहितीच आहे, नी रिप्लेसमेंट सर्जरी, रोबोटिक सर्जरी, कार्टिलेज इंजुरी, कार्टिलेज रिपेअर, लिगामेंट सर्जरी, मेनिस्कस टेअर. आज 4.5 लाख रुपये एका गुडघ्याची रिप्लेसमेंट करण्यासाठी आज पैसे लागतात आणि लाखो रुपये खर्च करण्याची तयारी ही आज माणसांची आहे. हा जो गुडघा आहे तो जरी रिप्लेस केला ना तरी सुद्धा आता आहे तसा गुडघा नाही मिळणार. प्रत्येकाने योगासनं जर केली तर हे असले खर्चच लागणार नाही आणि आपले सोन्यासारखे हे अवयव जसे परमेश्वराने आपल्याला दिलेत, जन्मापासून जसे हे काम करतात तसेच आयुष्यभर काम करतील. हे असं धावणं हे कुठे नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर शक्य आहे. त्यानंतर अशी स्ट्रेचिंग, पुढे गुडघा असं वाकवणं, अशा लहानपणी आपण बैठका मारायचो. किती स्मूथली होतंय बघा हे सगळं. हे सगळं कशामुळे माहितीये? गुडघ्यामुळे. कमाल आहे या अवयवाची. हे हाड म्हणजे टिबिया आणि वरचं हाड म्हणजे फिमर. या दोन्ही हाडांच्या मध्ये हा जॉइंट आहे आणि तो जॉइंट कसा आहे? त्याला आतून कनेक्ट करण्यासाठी लिगामेंट आहे आणि परत आपली ही मुवमेंट आहे ना ही अशी, अशी ही नॅचरली होण्यासाठी कितीही वेळा केली तरी मोजू शकत नाही एवढ्या वेळा गुडघ्याची मुवमेंट करत असतो. कोणते उठता, बसता, धावताना, चालताना हे सुरूच असतं. पण ही जी मुवमेंट होते ना अशी, ती कार्टिलेजमुळे होत असते. आणि आता हेच कार्टिलेज जेव्हा झिजून 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 नाहीसं होतं, तेव्हा हे टिबिया आणि फिमर हे जवळ यायला लागतात आणि मग ते एकमेकांवर घासायला लागतात. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे एकानंतर एक असं वाढत जातं की खरंच हा गुडघा काढावा लागतो आणि आर्टिफिशियल आपल्याला इथे घालावा लागतो. तर असे ऑपरेशन सुद्धा टाळता येऊ शकतात. कधी-कधी इंजुरी किंवा ॲक्सिडेंटच असे होतात की ते आपल्याला नाही टाळता येणार. पण 99% तर आपल्या हातात आहे ना. तर या गुडघ्यांना आपण कसं जपायचं यावरती आज आपण जरा चिंतन करूया. खूप वेगवेगळ्या कारणांमुळे गुडघेदुखी होत असते. कोणाला स्पोर्ट्स खेळताना, कोणाला धावताना, तर कोणतेच व्यायाम प्रकार न केल्यामुळे फक्त स्टिफनेस आजूबाजूला आल्यामुळे गुडघे दुखत असतात. तर त्याला वेगवेगळी नावं आहेत. जसं तुम्ही अर्थरायटिस ऐकलं असेल. ऑस्टिओआर्थरायटिस महिलांमध्ये खूप जास्त होतो. कारण मेनोपॉजच्या दरम्यान इस्ट्रोजन कमी सेक्रेट होतं आणि त्यामुळे पुढे सगळी गडबड होत जाते शरीरामध्ये. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये झीज होते आणि जशी झीज होते ना हाडांची तसं आपल्याला दुखत राहतं. म्हणून साध्या साध्या मुवमेंट करताना, उभं राहताना, खाली बसताना, पाय सरळ करताना, वाकवताना, ती साध्यातली साधी मुवमेंट करताना सुद्धा दुखतं. बर्सायटिस, बरसा म्हणजे ही गुडघ्याची वाटी आणि त्वचा या दोन्हीच्या मध्ये असणारी पाण्याची पिशवी म्हणू शकता तुम्ही त्याला. तर ती गरम होते, त्याला सूज येते आणि तिथे आपल्याला दुखत राहतं. त्याला म्हणतात बर्सायटिस. तसेच असे अनेक विविध त्रास आपल्याला होऊ शकतात. लिगामेंटचे त्रास असतात, कार्टिलेज इश्यू असतो आणि स्टिफनेस आल्यामुळे किंवा सायटिकामुळे. टिबिया आणि फिमर या दोन्ही हाडांच्या मध्ये जो जॉइंट आहे ना, म्हणजे गुडघ्याचा जॉइंट, तो बनलेला परत 2 जॉइंट्सने. एक आहे टिबिया फेमोरल आणि एक आहे पटेला फेमोरल. तर त्यामुळे या दोन्ही जॉइंट्सचं एक कोऑर्डिनेशन, सर्व स्नायूंचं कोऑर्डिनेशन योगासनाने खूप चांगलं ठेवता येतं. कारण योगासनं विविध पद्धतीची असतात. म्हणून विविध पद्धतीने ताण इथून तिथून, मागून पुढून, आतून बाहेरून सगळ्या बाजूने आपल्याला पायाला ताणता येतं. मग आपल्याला ट्रीटमेंट काय करायची आहे? तर या दोन्ही हाडांमधली जरा स्पेस वाढवायची. कारण त्यांच्यामध्ये घर्षण होत असताना ती स्पेस वाढली की मग तिथे रक्ताभिसरण सुधारतं. त्या रक्तामुळे तिथल्या पेशी पुनर्जीवित होतात आणि ऍक्टिव्हेट झाल्यामुळे तिथलं आरोग्य सुधारतं आणि अशा पद्धतीने आपण गुडघेदुखी कमी करू शकतो. दुसरी गोष्ट अशी, गुडघ्याला सगळ्या बाजूने मजबूत करायचं म्हणजे मांड्यांना स्ट्रॉंग करायला पाहिजे. गुडघ्यांच्या मागच्या भागाला चांगला ताण द्यायला पाहिजे. पोटऱ्यांना चांगला ताण देत राहायला पाहिजे. तेव्हा सर्व मसल्समध्ये कोऑर्डिनेशन राहतं. कोणतीही मुवमेंट करायची असू दे, ती एका मसलचं कामच नाहीये. तुम्हाला कोऑर्डिनेशन मध्ये काम करायला पाहिजे पूर्ण पायाच्या. तर आता आपण या दोन्ही हाडांना एकमेकांपासून सेपरेट करणार आहोत. ज्यामुळे जॉइंटचं जे सरफेस आहे ना, त्याच्यामध्ये एक स्पेस निर्माण होईल. आता हे तुम्हाला मी दाखवते. तुम्ही माझा एल्बो बघा. आता या एल्बोच्या दोन्ही हाडांना जर मला थोडंसं सेपरेट करून इथे गॅप पाहिजे असेल, तर मी इथे मध्ये एक रोल केलेला टॉवेल घेईन. आता मी जेव्हा प्रेस करेन ना, तेव्हा सरफेस आहे ना दोन्ही हाडांचा, त्याच्यामध्ये एक स्पेस निर्माण होईल आणि हीच प्रक्रिया गुडघ्यात झाली पाहिजे. ती गुडघ्यात होण्यासाठी मी तुम्हाला वज्रासन सांगते. तुम्ही ऐकलं असेल बहुतेक वेळा ना, वज्रासन, वीरासन हे गुडघे दुखत असतील तर करू नका असं सांगितलं जातं, जे योग्य आहे. अशा पद्धतीने करू नका हे लक्षात ठेवा. कसं करायचंय ते तुम्हाला दाखवते. कारण ती जी स्पेसिंग आहे ना ती अशीच मिळणार, ती सेपरेट गेल्यानंतर. तर आता एक खुर्ची तुम्ही घ्यायची
त्यानंतर वज्रासनात बसण्यासाठी ना, आता खुर्चीला मागे स्पेस आहे, त्यामुळे मी अशी बसते, की मागे पाय मला सोडून देता येतील. असे. गुडघ्यांच्या खाली रोल केलेला असा मी टॉवेल बरोबर मागे घेते. गुडघ्यांच्या मागे हा टॉवेल घेऊन त्यावरती बसते. आणि पाय असे मागे सुटले गेले पाहिजेत, सोडायचे तसे. पाय मागे असे सोडले, की सरळ बसायचं. आता टोस पॉइंटेड न केल्यामुळे गुडघ्यांना ताण जास्त जाणवणार नाही आणि गुडघ्यांच्या मागे हा रोल घेतल्यामुळे स्पेसिंग सुद्धा मिळेल. हेच तुम्ही उलट करू शकता जर तुमची खुर्ची अशी मागून पॅक असेल तर. आता दुसरी एक तुम्हाला क्रिया सांगते. ऊर्ध्व भेगासन. असा खुर्चीचा आधार घ्या आणि गुडघ्यामध्ये परत हाच असा रोल घ्या. टॉवेल असा घेतलात की पाय गुडघ्यातून वाकवा. असा अँकलला पकडा. सरळ उभे राहा, पुढे आधार घ्या आणि हळूहळू गुडघा थोडासा मागे घ्या. दुसऱ्या पायाच्या गुडघ्याच्या रेषेत हा गुडघा आला पाहिजे असा घ्या आणि टाचेला नितंबाकडे. आता हाच ताण आपण अजून वेगळ्या पद्धतीने देऊया. पाठीवरती झोपा. पाय असा वाकवूया आपण गुडघ्यातून. इथे परत असा टॉवेल घ्या. बघा गुडघा कसा सेपरेट होतोय. दोन्ही हाडं एकमेकांपासून लांब जातात. मग हा ताण तुम्ही असा घेऊ शकता. असा घेऊ शकता. असा घेऊ शकता. झाले की नाही सोपे उपाय आपल्याला सापडले. आता मी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली, सगळ्या भागांमध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काही महत्वाची योगासनं सांगते. जानू शिरासन. जानू म्हणजे गुडघा, शिर म्हणजे डोकं. तर गुडघ्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारा आसन आहे. पण यामध्ये काय करतोय आपण परत खाली टॉवेल ठेवतोय. त्याचं महत्वाचं कारण आहे गुडघ्याच्या वरच्या भागामध्ये होणारं कॉन्ट्रॅक्शन. हे बघा, आता तुम्हाला नीट दिसेल. नी कॅपला आणि क्वाड्रिसेपला, क्वाड्रिसेप म्हणजे हा वरचा मांडीचा मसल आणि नी कॅप यांना मी कॉन्ट्रॅक्ट करते. हे बघा कॉन्ट्रॅक्ट केलंय, रिलॅक्स. परत कॉन्ट्रॅक्ट, रिलॅक्स. जसं कॉन्ट्रॅक्ट करते तशी टाच उचलली जाते. तर हे कॉन्ट्रॅक्शन असं राहायला पाहिजे. तर टाचेच्या खाली एक सपोर्ट मी मॅटचाच घेते आणि गुडघा खाली दाबून ठेवते. आता गुडघा खाली दाबल्यानंतर ना टाच जास्त पुढे घ्या. टाच पुढे घेण्यासाठी हिप जॉईंट मधून जरा पाय पुढे असा एक्सटेंड करा. असा. बसल्या ठिकाणीच आहे मी, इथेच आहे. पण एक्सटेन्शन कसं केलं? बसून सरकले नाही मी, फक्त हिप मधून असा तो एक्सटेंड केला. एक्सटेंड केल्यामुळे हिपचे मसल्स सुद्धा आता पायांसोबत आहे. म्हणजे काफ आणि गुडघ्याच्या मागच्या स्नायूंना हिप मसल्सचा सपोर्ट आहे. आता गुडघ्याला खाली दाबून ठेवा आणि मग तुम्ही पाठीचा कणा सरळ ठेवायचा आणि बोटं शक्यतो तुमच्याकडे अलीकडे वळवलेली पाहिजे. बोटांना असं पकडू शकता. हात बाजूला ठेवू शकता आणि प्रत्येक वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये ना ताण वेगवेगळे जाणवतात. असे हात ठेवले की तुम्हाला वेगळा ताण जाणवेल. असे हात ठेवून पूल केलं की तो ताण वाढेल. टाचेला धरून तुम्ही खेचलत तर तुमचा ताण गुडघ्याच्या मागे आणि वरती जास्त वाढेल. आणि हे दोन्ही बाजूने करायचंय. आता मी तुम्हाला एक संच बनवून देते, त्यामुळे एकानंतर एक पटापट मी तुम्हाला तो सिक्वेन्स सांगते. तुम्ही करताना त्याची आवर्तनं वाढवा. आवर्तनं आणि वेळ. दोन्ही गोष्टी तुम्हाला नीट लक्षात ठेवायच्यात आणि प्रगती करत जायची. पुढचं आसन आपण पाहूया, प्रसारित पादोत्तनासन. आता या दोन्ही पायात मी अंतर घेते. दोन्ही पायात अंतर घेतल्यानंतर हळूहळू डोकं खाली ठेवते. दोन्ही पायांच्या टाचा अशा बाहेर घ्यायच्या. तुम्हाला उजवी टाच दिसेल माझी, नीट बघून घ्या. अशी. ती टाच बाहेर घेतल्यामुळे इथून मला ताण जास्त खूप चांगला जाणवतोय. अंगठ्याची जी बाजू आहे म्हणजे पायाची आतली बाजू त्याने जास्त प्रेस करून ठेवायचं. मग गुडघ्याची आतली बाजू आहे ती चांगली ताणली जाते.
एका झाडाला चांगलं वाचवायचं असेल ना पक्ष्यांपासून किंवा सर्व जनावरांपासून, तर त्याला कुंपण घातलं जातं. तसं नैसर्गिक कुंपण ऑलरेडी आपल्या गुडघ्याला आहे या स्नायूंचं. तर जितकं ते कुंपण चांगलं, तितका गुडघा सुरक्षित. त्यामुळे गुडघ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी हे ताण सगळ्या बाजूने मिळायला हवे. पुढचा ताण बघा. खुर्चीला धरा असे. पायात अंतर घ्या. कंबर अशी मागे घ्यायची आणि मागे घेतल्या क्षणी तुम्हाला गुडघ्यांच्या मागे ताण जाणवेल. आता तो किती वाढवायचा हे तुम्ही ठरवू शकता. तो ताण वाढवताना हळू छाती खाली घ्या. यातही मी गुडघ्यांचे वरचे स्नायू आहेत ते असे कॉन्ट्रॅक्ट करून घेतलेत. बहुतेक वेळेस काय होतं, गुडघे दुखतायत म्हणून आपण गुडघ्यांच्या सगळ्या हालचालीच बंद करतो. म्हणजे गुडघे दुखतायत म्हणून चालायला नको, गुडघे दुखतायत म्हणून जिने चढणं बंद, गुडघे दुखतायत म्हणून व्यायाम न करणं. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण जर गुडघ्यांच्या हालचालीच बंद केल्या, तर गुडघा अजून जखडत जाणार. कारण हा गुडघा हिंज जॉइंट आहे. डोअरमधले हिंजेस माहितीत ना? हिंजेस आहेत म्हणून दरवाजा उघडला जातो आणि बंद होतो. तसाच दरवाजा उघडतो आणि झाकला जातो. ती कशी प्रक्रिया घडते? तशीच ही प्रक्रिया आहे. बघा लक्षात आलं? तर तसेच हे हिंजेस सुद्धा महत्वाचे आहेत. तर या हिंज जॉइंटला सुद्धा कंटिन्युअसली मूव्हमेंट द्यायला पाहिजे तुम्ही. पण जरा नीट, सावधानतेने. त्यामुळे तुम्ही अशी मूव्हमेंट द्या. एक पाय गुडघ्यातून वाकवा, तो परत सरळ ताणा, टाच पुढे न्या. परत वाकवा दुसरा, टाच पुढे न्या. आरामात वाकवा. कुठेही त्रास करून घेऊ नका. कोणतेही ताण व्यायाम करत असताना तो दिसायला जरी सोपा दिसला, तरी पण जरा जपून. त्यानंतर खुर्चीवरती जरा वजन टाकायचं. उठा-बशा काढणं आता शक्य नाहीयेत ना गुडघ्यांसाठी. तरी पण आपल्याला आपल्या मांड्यांना थोडं मजबूत बनवायचंय. मग असे उठा. म्हणजे वजन माझं सगळं खुर्चीवरती आहे आणि जितकं वजन पाहिजे तितकं मी घेते मांड्यांवरती. पाय असा सरळ ठेवा. खुर्चीच्याच असा बाजूला पकडा. मागचा पाय आहे तो पण सरळ पाहिजे आणि मागचा पाय मी थोडासा असा जरासा तिरका केलाय. डावा पाय डावीकडे वळवलाय आणि उजव्या पायाची पोटं ही सगळी अलीकडे वळवून घेतलेली आहेत. श्वास सोडत सोडत खाली जा. स्नायूंना जेव्हा आपल्याला ताणायचं असतं ना, तेव्हा नेहमी श्वास सोडणं आपल्याला उपयुक्त ठरतं. कारण श्वास सोडणं एक रिलॅक्सेशन आहे आणि स्नायू तुमचे तेव्हाच खेचले जातात, जेव्हा ते रिलॅक्स असतात. टाईट असतात तेव्हा त्यांना आपण खेचू शकत नाही. म्हणून आसनात जाताना सुद्धा खूप हळूवार पद्धतीने जायचं. पटकन गेलात ना, सगळे स्नायू कडक होतात. हे आपली एक शरीरातली एक नैसर्गिक व्यवस्था आहे, जी मेंदूकडून पटकन घडली जाते. त्यामुळे हळू जा. हात अंतर तुम्ही पाहिलाच, तो दोन्ही पायांनी नक्की करा आठवणीने. टाच अशीच ठेवलेली आहे आणि उजव्या पायाचा बटक मी जरा कॉन्ट्रॅक्ट करते. खेचून घेते. खेचून घेतला त्यामुळे पेल्विस पुढे आलं ते तुम्ही आता बघितलं. आणि असंच मी आता बाजूला वाकते. बाजूला वाकताना इथे पकडायला तुम्हाला मिळालं तर खूप बरं आहे. आता हाच पाय उलटा घेऊया. हा बघा हा नीट असा वळवलेला आहे. आता इथे गुडघा वाकवायचा, परत सरळ करायचा. परत गुडघा वाकवायचा, परत सरळ करायचा. यामुळे मांडीची मागची बाजू आहे ना, ती मजबूत होते. इथून ताकद वापरावी लागते गुडघा सरळ करण्यासाठी. आज आपण सोपे ताण पाहिलेले आहेत, जे तुम्हा सर्वांना खूप उपयुक्त ठरणार आहेत. आज आजूबाजूला सगळीकडे गुडघेदुखी लोकांना होताना मी स्वतः बघतेय. कोणाला ना कोणाला हे त्रास असतातच आणि हे आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहतोय. आणि खरंच खूप वाईट वाटतं, कारण हे सगळं सोपं आहे. सोपं असून जेव्हा आपण ते करत नाही ना, तेव्हा ती आपली चूक असते. तर राहू देत. आत्तापर्यंत थोडं दुर्लक्ष झालं असेल. आपल्यावरती एवढ्या जबाबदाऱ्या असतात आणि कामं असतात, त्यात राहिलं. असू देत. पण आजपासून तुम्ही दररोज ही सगळी योगासनं आणि आत्ताचे सोपे व्यायाम प्रकार हे नक्की करा. तुम्हाला माहितीये का, मी असे पण काही साधक पाहिलेले आहेत आमच्या योग वर्गामध्ये, जे 80 वर्षाचे पण आहेत. म्हणजे वय पण जास्त आहे. आपण सहसा काय म्हणतो, आता वय झालंच आहे ना, मग 50 वर्ष झाली, की मग वाटतं आता काय अर्ध आयुष्य संपलंय. आता सगळं होणारच. हे गुडघेदुखी होणार, अजून काही ना काही होणार. गृहीत धरतो आपण आपल्या शरीराला. पण शरीर असं नाहीये. ते मला अशा सगळ्या मंडळींकडे बघून समजलं.
आता 80-90 वर्षाची मंडळी सुद्धा काही आहेत, की ज्यांना गुडघे दुखी नाहीच. गुडघे कधीच दुखत नाही. छान धावतात, सायकलिंग करतात, वेगवेगळे स्पोर्ट्स खेळतात, मैदानी खेळ खेळतात. किती चांगली गोष्ट आहे हो ही. म्हणजे आपण जिने चढणं-उतरणं सुद्धा टाळतो. गुडघे दुखतात म्हणून नको म्हणतो. लिफ्टचा वापर करतो. साधं इथे काहीतरी भाजी आणायला जायची असेल तरी सुद्धा रिक्षा, गाड्या करत असतो. का? कारण चालताना गुडघे दुखतात. या कारणामुळे. तर याच्या पूर्ण उलटा विचार करा. योगसूत्र एक सुंदर सूत्र आहे. वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम. म्हणजे जी परिस्थिती आहे ना आपली, त्यातून बाहेर पडायचं असेल, तर त्याच्या अगदी विरुद्ध विचार करायचा. म्हणजे जर दुखतायत ना गुडघे, तर याला मी कसं सुधारू? यावरती चिंतन करायचं. दुखतायत, दुखतायत म्हणत राहायचं नाही. किती सुंदर सूत्र आहे आणि किती सुंदर शिकवण आहे योगशास्त्राची आपल्याला. त्यामुळे तुम्ही हे आचरणात आणा. दररोज योगासनं करा. गुडघे आपले नैसर्गिक जसे आहेत ना, ते जपा. तुमचं आरोग्य उत्तम